चालू घडामोडी 2025. तर 2025ची जी चालू घडामोडी आहेत त्या संदर्भात आपण डिस्कस करूया आज. तर एडीआर रिपोर्ट, सध्या एडीआर एक रिपोर्ट आलेला आहे, त्यानुसार ऑल इंडिया जो क्रिमिनल रिपोर्ट आहे त्यानुसार देशातील 40% जे सिटिंग एमपी आहेत त्यांच्या अगेन्स्ट हॅव डिक्लेअर्ड क्रिमिनल केसेस. मीन जवळपास भारतातील 40% जे एमपी आहेत किंवा खासदार आहेत त्यांच्या अगेन्स्ट क्रिमिनल केसेस आहेत, असा एक रिपोर्ट होता. हा, आता तो चर्चेचा विषय आहे का, तर चर्चेचा विषय असण्यापेक्षा हे सत्य आहे आणि मग सर्वसामान्य भारतीयांना किंवा विद्यार्थ्यांना या गोष्टीची जाणीव आहे. मग त्यामध्ये नवीन काय आहे का, तर नवीन असं तर पुढची योजना आहे प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजना. तर भारतीय शेती किंवा शेती आधारित किंवा शेतीला पूरक असणारे असे जे व्यवसाय आहेत, आता हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे की भारतीय शेती आणि मग त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवलं जाईल शेती आणि शेतीचे योगदान. तर त्यामध्ये मत्स्य शेती हा एक महत्वाची शेती केली जाते भारतामध्ये. मोठा समुद्रकिनारा आपल्या देशाला लाभला आहे आणि जवळपास 8% शेअर इन द ग्लोबल प्रोडक्शन, म्हणजे जागतिक उत्पादनामध्ये जवळपास 8% शेअर भारताचा आहे. आणि मग त्यासाठी मग प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजना राबवली जाते, तरी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे. त्यानंतर पुढची जी योजना होती की नॅशनल मेडिकल कमिशन. सो नॅशनल मेडिकल कमिशन वॉज एस्टॅब्लिश. ऍक्च्युली आता हे या वर्षातील सगळ्यात महत्वाची, कारण मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जी होती ती भारतीय आयुर्विज्ञान परिषद जी होती ती डिझॉल्व्ह करण्यात आलेली आहे. आणि सप्टेंबर महिन्यातील सर्वात महत्वाची जी घडामोडी आहे ती की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. आता मेडिकल काउन्सिलचं पूर्वीचं काय कार्य होतं, कार्य तेच असेल, फक्त थोडंसं रिफॉर्म करण्यात आलेलं आहे आणि त्याचं मूळ जे नाव होतं की भारतीय आयुर्विज्ञान परिषद, त्याच्याऐवजी सध्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नॅशनल मेडिकल कमिशन सध्या काम करेल. 2 सप्टेंबर 2020 ला त्याची स्थापना करण्यात आलेली होती किंवा रिप्लेस द पॉलिसी अँड स्टँडर्ड हेल्थ केअर प्लॅनिंग कोऑर्डिनेशन इथिक्स फी रेग्युलेशन. अगेन याच गोष्टी त्यामध्ये केल्या जातील. तर विशाखापट्टणम डिक्लेरेशन, आता एक महत्वाची डिक्लेरेशन 28 सप्टेंबरला कॉन्फरन्स ऑन द ई गव्हर्नन्स, 28 सप्टेंबरला ई गव्हर्नन्सवर परिषद बोलवण्यात आली होती. त्या परिषदेमध्ये आपल्याला दिसेल की ई कॉमर्स, सध्याचे तुम्ही बघितले ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी किंवा इतर विविध प्रकारच्या ज्या टेक्नॉलॉजी येतात, AI आहे, ब्लॉक चेन आहे, त्यानंतर डीप फेक आहे किंवा इतर ज्या मोठमोठ्या ज्या टेक्नॉलॉजी AI क्षेत्रात किंवा कम्प्युटर क्षेत्रात संगणक क्षेत्रामध्ये जे आलेल्या आहेत त्याच्यावर विशाखापट्टणम राष्ट्रीय तर ई गव्हर्नन्स परिषद झाली होती. तर ती त्यानंतर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिट 2025 ही भरण्यात आलेली होती. शांघाय एक मोठी ऑर्गनायझेशन, अत्यंत प्रभावशील देश, ज्यामध्ये चीन, रशिया, युक्रेन, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान, कझाकिस्तान, मध्य आशियाई असे देश आहेत, ज्याची जी स्थापना आहे, किर्गिझिस्तान सध्या अध्यक्ष आहे याचा. आणि 2025 ची जी समिट आहे ती भरवण्यात आली होती किर्गिझिस्तानमध्येच. तर 2025 किर्गिझिस्तानमध्ये भरलेली शांघाय कोऑपरेशन किंवा त्याला SCO इन शॉर्ट असं म्हटलं जातं, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. तर पुढची जे ऑर्गनायझेशन किंवा महत्वाची जी बातमी होती ती बुर्किना फासो, माली, नायझर हे जे देश आहेत, बुर्किना फासो एक छोटा देश, माली, नायझर यांनी आयसीसी मीन्स इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, आंतरराष्ट्रीय जे न्यायालय आहे किंवा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय क्रिमिनल कोर्ट जे आहे त्यामधून विथड्रॉ केलेले किंवा त्यामधून त्यांचं सदस्यत्व सोडलेलं आहे. आणि ही या एक महत्वाची घडामोडी दिसते. आता इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट हे 1998 ला स्थापन करण्यात आलं. हे नेदरलँड किंवा हॉलंड आपण ज्या देशाला म्हणतो या देशामध्ये स्थापन करण्यात आलं. तर या काही देशांनी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट मधून स्वतःला बाजूला किंवा अलग करण्यात आलं. आता महत्वाचं आहे का, तर खूप महत्वाचं, इंटरपोल सारखी संस्था, युनायटेड नेशन सारखी संस्था याच्या माध्यमातून ICC काम करत असतं. तर ही एक या महत्वाची घडामोडी दिसते. त्यानंतर जीएसटी रिफॉर्म, तर सरकारनं मोठा गाजावाजा करून तुम्हाला दिसेल की जीएसटी रिफॉर्म आणलेले आहेत. गेल्या 2 महिन्यामागे रिफॉर्म आणले, त्यामध्ये काही जीएसटी कॅप जे होते ते रद्द करण्यात आले, ज्यामध्ये 12% आणि 28%चा जो कॅप आहे तो रद्द करण्यात आला. त्याऐवजी फक्त 5%, 18% जीएसटीचा जो कॅप आहे तो सध्या राहील. म्हणजे दोन जे जीएसटीचे कॅप आहेत सध्या रद्द करण्यात आले. जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो 2017 101 घटना दुरुस्ती 101 नुसार लागू करण्यात आलेला होता 2017 साली. त्यानंतर PM मित्र पार्क, मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ॲपरल, धर मध्य प्रदेश या ठिकाणी एक मेगा
पार्क मीन्स टेक्सटाईलच्या प्रगतीसाठी किंवा कापड उद्योगाच्या प्रगतीसाठी हे एक सर्वात किंवा सरकारचे एक महत्वाचं पाऊल PM मित्र पार्क मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन आणि नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी 2022 पुन्हा त्या इम्प्लिमेंटेशनचं काम मोठ्या प्रमाणात चालू आलेलं दिसतं. आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे. सगळ्यांना माहित आहे 40% भारतीय जे CM आहेत त्यांच्या अगेन्स्ट क्रिमिनल केसेस आहेत. आता ते कितपत कोणत्या दर्जाचे आहेत, आता हा एक चर्चेचा किंवा अभ्यासाचा विषय आहे, तो बाजूला राहू दे. आपल्या चालू घडामोडीसाठी फक्त इतकंच की 40% भारतीय CM जे आहेत त्यांच्या अगेन्स्ट. त्यानंतर गव्हर्नमेंट फॉर्म्स हाय लेवल कमिटी फॉर पटेल, सरदार वल्लभभाई पटेल, अटल बिहारी वाजपेयी आणि बिरसा मुंडा कमिटी. मीन्स त्यांची जन्मशताब्दी येते, पण जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी एक सरकारनं हाय लेवल मीटिंग किंवा हाय लेवल एक कमिटी स्थापन करण्याचा प्रयत्न, म्हणजे एक प्रयत्न नाही तर एक कमिटी स्थापन केलेली आहे. तर या कमिटी किंवा ही कमिटी या महान हस्ती जे आहेत किंवा सरदार वल्लभभाई पटेल, अटल बिहारी वाजपेयी आणि बिरसा मुंडा हे संथाल जमातीचे एक आदिवासी नेते किंवा आदिवासी समाजाचे एक मोठे महान नेते. तर यांची जी सुद्धा जन्मशताब्दी एक मोठ्या उत्साहानं साजरी करण्यासाठी सरकारनं एक हाय लेवल कमिटी स्थापन केलेली आहे. आणि हा एक सप्टेंबर महिन्यातील एक चर्चेचा किंवा महत्वाची घडामोड दिसते. त्यानंतर नारी 2025, आता हा एक सुद्धा एक रिपोर्ट आहे. नारी 2025 यानुसार काय, तर देशातील कोहिमा, विशाखापट्टणम आणि मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहरं आहेत. कुणासाठी, तर भारतीय स्त्रियांसाठी सर्वात सुरक्षित शहरं मानली जातात. कोणती, कोहिमा, विशाखापट्टणम, मुंबई आणि मुंबई. तर ही 2-3 शहरं आहेत. आता मग इतर शहरं, दिल्ली ही भारताची राजधानी आहे, तिची काय स्थिती आहे, तर देशातील अत्यंत असुरक्षित असणारं शहर दिल्ली, पटना, बिहारमधील काही शहरं, उत्तर प्रदेशमधील काही शहरं आणि मग ही आपण म्हणू शकतो की गायपट्ट्यातील काही शहरं अत्यंत असुरक्षित मानली जातात स्त्रियांच्या दृष्टीनं. ठीक आहे, आता हा मुद्दा इथं चर्चेचा आहे का, तर चर्चेचा मुद्दा असण्यापेक्षा असलेला एक रिपोर्ट आहे आणि एक सत्य आहे का, तर सत्य आहे. मग मुंबईतील असलेली सुरक्षितता महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक अभिमानाची गोष्ट आहे की मुंबई हे भारतातील सर्वात सुरक्षित एक मेट्रोपॉलिटन मानलं जातं. आणि मग त्याचबरोबर कोहिमा, नागालँडची राजधानी, विशाखापट्टणम जे शहर आहे हे सुद्धा एक महत्वाची सेफेस्ट शहरं किंवा सर्वात सुरक्षित शहरं मानली जातात. त्यानंतर राजस्थान इश्यूज फर्स्ट स्टेट गाईडलाईन्स ऑन अ स्ट्रे डॉग्स. तर आता तसं बघायला गेलं तर या आठवड्यामध्येच तुम्हाला दिसेल की सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा सांगितलेले की जे भटके कुत्रे आहेत किंवा असे भटके प्राणी आहेत की म्हणजे जनावर आहेत, अशा शाळा, हायवेज, इतर रहदारीची ठिकाणं आहेत, बाजार आहेत, अशा ठिकाणाहून सर्वांना हटवावेत असं सुप्रीम कोर्टाचे सक्त आदेश आहेत. आता हे कितपत योग्य अयोग्य हा चर्चेचा मुद्दा नाही. काही प्राणी तज्ज्ञ किंवा प्राणीप्रेमी जे आहेत त्यांना वाटेल, त्यांच्या दृष्टीनं हा मुद्दा खूप संवेदनशील आहे. काहींच्या दृष्टीनं काही जणांचे जीव जातात कुत्रा चावल्यामुळं. कित्येक लोकांचा म्हणजे मोठ्या प्रमाणात लोकांना जीव रेबीजमुळे गमवावा लागतो. तर एकंदरीत दोन्ही बाजू आहेत. कुत्र्यांचा असलेले एक प्राणीप्रेमी म्हणून असलेले त्यांचे हक्क आणि दुसऱ्या बाजूला त्या प्राण्यांचा असलेला इतर जणांना होणारा त्रास. तर त्यामधून मध्य काढताना सुप्रीम कोर्टाने सक्त आदेश दिलेले आहेत की सगळ्या राज्य सरकारांना की त्यांना हटवावं. तर ठीक आहे, आता कसं हटवलं जाते तो मुद्दा वेगळा आहे, पण हा एक चर्चेचा मुद्दा नेहमीच राहिलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र अप्रूव्ह लॉंगर वर्किंग आवर्स इन प्रायव्हेट सेक्टर. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने खाजगी क्षेत्रामध्ये जवळपास 10 ते 12 तास कामाच्या म्हणजे लॉंगर आवर्स 10 ते 12 तास कामाचे केलेले आहेत. आता हे कितपत योग्य अयोग्य हा सुद्धा एक वादाचा चर्चेचा मुद्दा परत एक दिसतो. कारण 10 ते 12 तास 8 तास सध्या काम करताना नाके नऊ येते. जगात ऍक्च्युली स्थिती वेगळी आहे. जगात काय स्थिती आहे सध्या, जगामध्ये काही देशांच्या मध्ये आठवड्याचे 4 तास ही परंपरा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. फिनलँड सारखा देश किंवा युरोपातील बऱ्यापैकी देश आहेत. या देशांच्या मध्ये जे आपण जर बघितली स्थिती तर उलटा प्रवास सुरू आहे. ते कामाचे तास कमी करत जात आहेत. तर आपण आणि आपले कामाचे तास वाढवतात. आता ह्याचा परिणाम, दूरगामी परिणाम काय होतील, तर नक्कीच खाजगी क्षेत्राला याचा फायदा होईल, पण कामगारांचं शोषण होईल का, तर होऊ शकतं. आता होईल, नक्कीच होईल का, मग हा एक पुन्हा एक अभ्यासाचा आणि चर्चेचा वादाचा विषय, तर तो तिथंच आपण सोडू. पण हा सरकारनं घेतलेला निर्णय राज्य घडामोडीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आणि मग नॅशनल लेवलचा सुद्धा महत्वाचा. कारण महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं
अशा पद्धतीचं पाऊल उचलणार. त्यानंतर एक्झरसाइज मैत्री लष्करी सराव, हा 14वा लष्करी सराव भारत आणि थायलंड या दोन देशांच्या मध्ये कोहिमामध्ये मेघालय या राज्यामध्ये झाला होता. तर ती एक न्यूज होती. कुठला तर एक्झरसाइज मैत्री. त्यानंतर अरुणाचल प्रदेश सनराइज फेस्टिवल. अरुणाचल प्रदेश नुकताच किंवा या वर्षी 29 डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या दरम्यान अरुणाचल सनराइज फेस्टिवल साजरा केला जाणार आहे किंवा अरुणाचल सनराइज फेस्टिवल साजरा केला जातो. तर इंडियाज लिटरसी आणि दुसरी बातमी होती महत्वाची या महिन्यातील, इंडियाज लिटरसी रेट टू 80.9 2023-24 च्या तुलनेत आपल्या जवळपास 80% साक्षरता दर झालाय. आता हे सुद्धा आकडे, याला काय आधार आहे तर याला काही आधार नाही, कारण जनगणना 2021 ला अपेक्षित होती, 2025 मध्ये आपण आता सध्या बोलतोय आणि मग जनगणना झालेली नाही आणि आकडे आपल्या सरकारकडून येतात. यासाठी कोणते आधार आहेत का तर आधार सरकारने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून काढलेले दिसतात. पण ठीक आहे, हे तितकेसे खरे वाटतील किंवा नाही वाटतील, कदाचित याच्यापेक्षा जास्त पण साक्षरता असू शकते ऍक्च्युली ऑन द ग्राउंड, आणि कदाचित कमी पण असू शकते. तर आपल्याला याचं कन्फर्मेशन सेन्सस जेव्हा या वर्षाअखेर त्या सेन्ससचं काम सुरू होईल आणि एंड ऑफ द नेक्स्ट इयर सेन्सस काम पूर्ण होईल तेव्हा आपल्याला खरी स्थिती समजेल.